फक्त 3 दिवसांची सुट्टी आहे. मग चला कोकणात दिव्यागर, हरिहरेश्वर आणि समुद्रकिनाऱ्याच्या सुंदर सफारीचा अनुभव घेऊया. पुणे ते दिव्यागर हा फक्त 4 तासांचा प्रवास असल्यामुळे आम्ही सकाळी जरा उशिराच निघालो. 7 वाजता आमचा प्रवास सुरू झाला. ताम्हिणी घाटाच्या निसर्गरम्य वाटेने आम्ही दिव्यागरला पोहोचलो. दिव्यागरच्या अथांग रिसॉर्टमध्ये आम्ही आमचा स्टे केला होता. सो या रिसॉर्टचा पूर्ण व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. रिसॉर्ट खरंच छान आहे, पण हा समुद्रापासून 20 मिनिटाच्या अंतरावर आहे. तेव्हा तुमचं स्वतःचं वाहन असेल तरच तुम्ही असं अथांग रिसॉर्ट बुक करा. रिसॉर्टमध्ये चेक इन करून थोडं फ्रेश झाल्यानंतर आम्ही निघालो समुद्रकिनाऱ्यावर. संध्याकाळचा सूर्यास्त बघून तिथल्या लोकल कोकणी पदार्थांचा आनंद घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट नंतर आम्ही निघालो हरिहरेश्वर मंदिराकडे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण दिव्यागरमध्ये जमिनीतून सापडलेल्या सुवर्ण गणेशाची कथा तुम्हाला नक्की आवडेल. हरिहरेश्वरला जाणारा रस्ता देखील तितकाच सुंदर आणि घाटाचा आहे. सो घाट पूर्ण करून आम्ही पोहोचलो हरिहरेश्वर मंदिराला. मंदिराच्या प्रवेशद्वारावरती भरपूर सारी छोटी-छोटी दुकानं आहेत, जिथे तुम्ही शॉपिंग करू शकता, देवासाठी हार, फुले घेऊ शकता आणि तसेच प्रसादसुद्धा अवेलेबल आहे. त्या दिवशी महाशिवरात्री असल्यामुळे मंदिरामध्ये प्रचंड गर्दी होती आणि आमच्यासोबत माझी छोटी मुलगी असल्यामुळे देखील आम्ही मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घेतले आणि नंतर निघालो हरिहरेश्वर बीचवरती. हरिहरेश्वर बीचवरती देखील गर्दी होती आणि थोडा वेळ बीचवरती बसून थोडा एन्जॉय केला आणि आम्ही परत निघालो. तिसऱ्या दिवशी दिव्यागरमधील प्रसिद्ध सुवर्ण गणेश मंदिराला भेट दिली. 1997 मध्ये गावातील एका नारळ सुपारीच्या बागेत खोदकाम करताना एक तांब्याची पेटी सापडली आणि त्या पेटीत गणपतीचा सुवर्ण मुखवटा होता. शेकडो वर्षापूर्वीचा हा मौल्यवान ठेवा सापडल्याने दिव्यागरची चर्चा झाली आणि दिव्यागर त्यामुळेच प्रसिद्ध झाले. अशाच आणखी ट्रॅव्हल व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा आवडता समुद्रकिनारा कमेंटमध्ये नक्की सांगा.